नमस्कार. आज का अकोला पेपर व भारत MS न्यूजतर्फे पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की डिझेल पेट्रोल सर्व वाचवा. चला, हे चांगली गोष्ट झाली. डिझेल पेट्रोल सर्व काही वाचवत आहे तुम्ही, इंधन वाचवा, हे बरोबर बोलले. काही आमदार खासदार बुलेट घेऊन बाहेर म्हणजे बुलेट घेऊन याच्यात येत आहे, कार्यालयात येत आहे, महानगरपालिकेत येत आहे, सर्व जागी येत आहे. पण त्यांच्या घरच्या गाड्या, जेवढ्या पण घरच्या गाड्या आहेत त्यांच्या, त्या कशावर चालत असतील? डिझेलवर की पेट्रोलवर? इंधन हे वाचणार का? आणि त्याच्यानंतर ते जाऊ द्या, आमदार आपले जितके पण आमदार असतील तेवढ्या आमदार लोकांची गोष्ट. कोणी लोक इंधन वाचवण्यासाठी सायकलवरती फिरत आहे. अकोला महानगरपालिकेमध्ये जे आता बोलायचं म्हटल्यानंतर सभापती, उपसभापती हे जे आहे हे सायकलवर न येत आहे. हे इंधन नाही वाचवत आहे, कारण भाजपचेच आहेत ते पूर्णपणे. हे इंधन वाचवण्याचे काम नाही करत आहे. आणि सेकंड गोष्ट अशी झाली, संजय कुटे सरांची गोष्ट सांगतो आहे मी तुम्हाला. कुटे सरांची गोष्ट अशी झाली की त्यांनी सायकलवरती व कार्यालयापर्यंत गेले, पण घरच्या गाड्या ज्या आहे त्यामध्ये इंधन वाचवलं का? घरातल्या फॅमिलीनी जे आहे गाड्या, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सर्व काही त्यांनी वाचवलं का? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की अकोल्यामधलं जे सभापती आहे, सभापती नाव घेऊ शकतो पण नाही घेऊ शकत समजा, त्यांच्या घरच्या गाड्या पूर्ण थकीत आहेत का घरात? आता बघा, भाजपचे कार्यकर्ते, तुम्ही भाजपचे सभापती झाले आहे तुम्ही पूर्ण, आणि उपसभापती पण आहे. त्यांच्या घरच्या गाड्या आहेत त्या सगळ्या कशावरती चालतात? डिझेलवरती की पेट्रोलवरती की फक्त चार्जिंगवरती की चालतच नाही? आता सर्वात पहिला प्रश्न, अकोला महानगरपालिकेमध्ये घंटा गाडीला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं, चला. पण घंटा गाडी हे जे झाली, हे घंटा गाडी आहे ठेकेदाराची. त्याच्यानंतर महानगरपालिका अतिक्रमणची गाडी जी आहे ते पण आहे ठेकेदाराची. सभापती ज्या गाडीत येतात, VIP गाडी आहे, सभापतीची गाडी VIP गाडी आहे, त्याला इंधन लागत नाही. इंधन नाही लागत त्याला. का बरं नाही लागत तुम्हाला सांगतो मी आता. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की इंधन लागत नाही. तुम्ही बघितलं का आजपर्यंत? नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आणि ते इकडे झालं नाही. 2-4 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, 10 दिवसाच्या अंदर तुम्हाला रिझल्ट भेटेल. एखादा सभापती, उपसभापती हे काही ना काही तर नवीन आणतीलच सायकलवर करू. इतक्या दिवसापासून त्यांनी नदी साफ केली, मोरणा नदी आपली. मोरणा नदीमध्ये एवढा कचरा पडलेला होता. अरे, एवढे मोठे आमदार आहे, एवढे मोठे खासदार आहे, वार्ड मेंबर आहे, सर्व जेवढे पण टोटल वार्ड मेंबर आहे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले, जेवढे पण कार्यकर्ते आहेत, जेवढे पण वार्ड मेंबर आहे, त्यांना सोबत घेऊन काम नाही केलं त्यांनी. त्यांनी काय केलं? आमची भाजप, आमची भाजप, आमची भाजप. अरे, भाजप में बहुत मज़ा है, लेकिन बात ऐसी हो गई अभी कि अभी महानगरपालिका के अंदर जब जाएंगे आप, तो सभापति, उपसभापति आपको ईंधन बचाते हुए दिखेंगे. क्योंकि ईंधन कैसा बच रहा है? पेट्रोल डालो, डीजल डालो, पेट्रोल डालो, डीजल डालो. बराबर है. और दूसरी बात ऐसी होगी इसके अंदर, आता हिंदी याच्यामुळं बोलतो आहे, काही लोकांना हिंदी समजत आहे. महानगरपालिकेमध्ये काही लोकांना हिंदी समजत आहे, त्याच्यामुळे हिंदी बोलतो आहे. चला, ते तर जाऊ द्या. अकोल्यामध्ये प्रकाशाचे दिवे, प्रत्येक जागीत प्रकाशाचे दिवे लागले आहेत. दिवे समजतात ना तुम्हाला? दिवे कसं, काही लोकांना दिवे समजतात, काही लोकांना खांब्यावरती लागलेले लाईट समजतात. त्याचे बिल्स दर महिन्याला निघतात. पण तुम्ही एक गोर करा, असं दिमागात एक वेळा तरी घ्या. अकोल्याची जनता सर्वांनी एक वेळा तरी दिमागात घ्या. ज्यावेळेस आपण सिटीमध्ये निघतो तर त्यातले अर्धे दिवे बंद असतात, पण त्याचं बिल दर महिन्याला निघतं. का बरं निघतं? कारण ठेकेदारी पद्धतीमध्ये आहे ते. ठेकेदारीचा जर पैसा आपण काढू तर आपल्या खिशात पैसे येतील, सभापतीच्या, उपसभापतीच्या सर्वांच्या खिशात पैसे येतील. म्हणून हे लोक काय करतात? बिल काढतात.
आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट अजून बोलतो, जबरदस्त पॉईंट सांगतो मी तुम्हाला आज. अकोला महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आता तुम्हाला सांगतो, जे घंटागाडीवरती काम करतात, जे बी कर्मचारी काम करतात, त्या घंटागाडीवरती जे काम करतात त्यांना पेमेंट दाखवलेलं आहे 12,000. किती? 12,000. पण बाकीचा पैसा गेला कुठं? सर्व जातो ठेकेदाराच्या खिशात. चला, ठेकेदार सोडा नो, सभापती उपसभापती. आता हे तर बोलू नाही शकत मी, सभापती उपसभापती त्यांच्या खिशात जातात म्हणून. पण जातात कोणाच्या खिशात ते पैसे पूर्ण? आता पण लक्षात घ्या, जातात कोणाच्या खिशात? कर्मचाऱ्यांच्या खिशात. महिन्याला ज्यावेळेस यांना पेमेंट येतं, यांना 24,000 25,000 पेमेंट येतं. ज्यावेळेस पण पेमेंट येतं त्यावेळेस 24,000 25,000 पेमेंट येतं. चला, 24 नसेल, 18 असेल, 12 असेल, 14 असेल, पण महिन्याचं पेमेंट किती येतं? 12,000 रुपये घंटागाडीला पेमेंट येतं फक्त. किती येतं? 12,000 पेमेंट येतं. आता एक विचार करा, घंटागाडी ठेकेदारीमध्ये दिली आहे तुम्ही, पावती पद्धत ठेकेदारी, बाजाराची पावती पद्धत ठेकेदारीमध्ये दिली आहे, पूर्णपणे तुम्ही ठेकेदारीत दिली आहे. पण सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जे कर्मचारी त्याच्यावरती काम करतात, कर्मचारी 2 प्रकार 3 प्रकारचे काम करतात. एक सफाई कामगार काम करतात आणि एक ड्रायव्हर काम करतो सफाईच्या गाडीवरती. सफाईच्या गाडीवरती किती लोक काम करतात? 2 किंवा 3 लोक काम करतात. चला, 2 लोक काम करतात, बरोबर. तुम्ही टॅक्स लावलं आहे वर्षाचं 600 रुपये. पण आता एक विचार करा तुम्ही, वरती जो काम करतो कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याला महिन्याचं 12,000 पेमेंट देतात. बाकीचं पेमेंट जाते कुठे? महानगरपालिका हे बिल काढते. हे पूर्ण ठेकेदारीत आहे टोटल. चला, ते जाऊ द्या. महानगरपालिकेच्या गाड्या, काही गाड्या बोलले ना, महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या गाड्यासुद्धा ह्या ठेकेदारी पद्धतीत दिलेल्या आहे. कशा काय? आणि हा पैसा जातो कोणाजवळ? बिलिंग काढायच्या वेळेस पैसा जातो कोणाकडे? हा पण विचार पडतो. महानगरपालिकेला अशी विनंती आहे की पैसा खा, पण प्रेमाने खा, पण एवढा पण नका खाऊ की जनतेच्या खिशातला पैसा डुबला पाहिजे. नरेंद्र मोदींनी सांगितलं सायकलवर चला. चला, सभापती मॅडम, सभापती साहेब, उपसभापती मॅडम, आपण सायकलवर चला. जेवढे कर्मचारी आहेत त्यांना सायकलवर घेऊन फिरा, कारण आपल्याला वाचवायचं आहे डिझेल, पेट्रोल वाचवायचं आहे. एवढं आता पण लक्षात घ्या. धन्यवाद.